नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण भूमंडलीय सीमा ह्याबद्दल बोलणार आहोत। तर चला लेक्चरला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना माझा जय जय मित्रांनो। तर पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की भूमंडलीय सीमा ह्या आल्या कुठून। म्हणजे सीमा आहे म्हणजे कुठेतरी भूभाग असायलाच हवा। म्हणून जो पृथ्वीचं जे शिलावरण आहे ते शिलावरण म्हणजे पृथ्वीचं शिलावरण म्हणजे काय, तर पहिले ही गोष्ट समजून घेऊयात की पृथ्वीचं शिलावरण म्हणजे पृथ्वीचं कवच म्हणजे पृथ्वीचा सगळ्यात वरचा जो भूअंग आहे त्या भूअंगाला आपण शिलावरण असं म्हणतो, जे की कठीण खडकाचं बनलेलं आहे। आता हे जे शिलावरण आहे हे अखंड नसून हे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे। ह्याचं संशोधन किंवा याचा शोध लागलेलाच आहे। तर हे जे शिलावरण आहे हे शिलावरण किती पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे, ते शिलावरण मोठ्या अशा 7 पार्टमध्ये आणि लहान अशा खूप साऱ्या जवळजवळ 14 ते 22 एवढे लहान लहान भूखंड आपल्याकडे तयार झालेले आहेत। मग हे जे मोठमोठ्या प्लेट्स आहेत किंवा मोठमोठ्या याला आपण भूखंड असं म्हणतो आहे, हे भूखंड मोठे किती आहेत तर 7। मग यांची नावं काय आहेत तर आपले जसे 7 खंड आहेत ते 7 खंडच आहेत जवळजवळ। फक्त एक जी प्लेट आहे ती कुठली आहे, पॅसिफिक महासागराची प्लेट आहे। मग मोठ्या किती प्लेट म्हटल्या मी, 7 प्लेट म्हटल्या। मग 7 प्लेटमधली समुद्राखालची असणारी एकमेव प्लेट, हा तुमच्यासाठी MCQ आहे, समुद्राखाली असणारी एकमेव प्लेट कुठली आहे, पॅसिफिक। यावर जमिनीचा भूभाग नाही आहे। हा पूर्णतः जी प्लेट आहे किंवा हा जो भूखंड आहे तो पूर्णतः समुद्राच्या खाली आहे। आणि उरलेल्या ज्या 6 आहेत त्या युरेशियन प्लेट, आफ्रिकन प्लेट, अंटार्क्टिक प्लेट, नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिकन आणि इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट अशा उरलेल्या 6 प्लेट ह्या भूखंडाच्या भाग आहेत। म्हणजे जगातच अस्तित्वात असलेले 7ही खंड हे वरच्या 6 प्लेटवर काय झालेले आहेत, एकत्रित झालेले आहेत। मग लहान लहान भूखंड कुठले कुठले आहेत तर फिलिपाईन्स, कोको, कोरोलियन, फिजी, अरेबिया, नाझका ह्या काही त्या प्लेट्सची नावं आहेत। हे 2 भूखंडीय प्लेट्सच्या मध्ये काय झालेले आहेत, कंजेस्टेड किंवा कॉन्ट्रॅक्टेड झालेले आपल्याला आढळतात। आता बघा, जर समजा आपण म्हटलेलं आहे की ही जर पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी काय सांगितली आपण, ह्या 7 वेगवेगळ्या पार्टमध्ये काय झालेली आहे, डिवाइड झालेली आहे। म्हणजे जर मी समजा ह्या एका बाजूला उचललं किंवा ह्या एका प्लेटला उचललं तर ह्याच्या चारही साईडला काहीतरी काय असेल, सीमा असेल, कारण की त्याला दुसरी कुठली तरी प्लेट काय असेल, लागून असेल। म्हणजे हा जो मधला पार्ट आहे हा जो काय झाला आपला सीमेचा पार्ट झालाय। आणि ह्या सीमेचे मग किती प्रकार पडतात तर त्याचे प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात। मग इथे एक नोट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे ज्या सीमा आहेत ह्या सीमा एवढ्या महत्त्वाच्या का आहेत, तर जे काही पृथ्वीवर घडणारे भूकंप आहेत किंवा जे काही ज्वालामुखी आहेत हे सर्व ह्या भूमंडळाच्या काय होतात, सीमेजवळच घडतात, सीमेच्या दूर घडत नाहीत। प्रॉपरली कुठे घडतात, सीमेजवळ घडतात। आणि हेच एक्सप्लेनेशन देतं की भूकंप त्या भागात का घडतात। तर पण एक या गोष्टीला अपवाद सुद्धा आहे, हा तुमच्यासाठी MCQ असू शकतो। जे हवाई नावाचं बेट आहे त्या हवाईवर जो ज्वालामुखी होतात ते पॅसिफिक प्लेटवर होतात। कसे होतात, पॅसिफिकच्या प्लेटवर होतात। आणि आत्ताच आपण सांगितलं की पॅसिफिकची जी पूर्ण प्लेट आहे तिच्या खाली तिच्या वर काय आहे, समुद्र आहे। मग ह्याला सीमा नाही आहेत, कारण की ही सीमा या साईडला असणार ना, फक्त ज्या कुठल्याही सीमा असतील भूखंडाच्या इतर सीमा याला सगळ्यात शेवटच्या टोकाला लागतील। पण हा जो हवाई आहे हा पॅसिफिकच्या कसा आहे, सेंटर पॉईंटला असलेला आहे। तर मग इथे काय होतात, ज्वालामुखी निघतात। मग हा अपवाद काय सांगतो की आपण सांगितलं की भूकंप आणि ज्वालामुखी कुठे होतात, भूखंडाच्या सीमेजवळ होतात। पण आता आपण काय म्हणतोय की हवाईवर काय होतात, ज्वालामुखी होतात आणि ही कुठे आहे, भूखंडाच्या मधोमध असणारी जागा आहे। मग इथे काय होतात तर याच्या खाली जे लावाचे होल्स असतात किंवा लावाचा जो साठा आहे तो या प्लेटच्या खाली आढळलेला आहे। आणि त्यामुळे इथले जे होल आहेत किंवा इथला जो ज्वालामुखी आहे इथं असण्याचं कारण एवढंच आहे फक्त। आता बघा, ह्या डायग्राममध्ये आपण ते 7ही भूखंड शो करतो आहे। आपण आत्ताच बोलताना सांगितलं की किती प्लेट्स सांगितले आपण, मोठ्या 7 प्लेट। तर नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन प्लेट, पूर्णपणे समुद्रात असलेली पॅसिफिकची प्लेट, नंतर चौथी आपल्याकडे आहे अंटार्क्टिकची प्लेट, एक आहे आपल्याकडे आफ्रिकन प्लेट, ही आहे युरेशियन प्लेट, आणि ही जर पूर्ण धरली तर ही झाली आपली इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट। मग अशा एकंदरीत किती झाल्या, 1 2 3 4 5 6 आणि अशा 7, अशा एकंदरीत 7 प्लेटमध्ये आपण आपलं जग जे आहे ते काय केलेलं आहे, डिवाइड करून घेतलं। आता बघा या डायग्राममध्ये परत ते 7ही प्लेट्स आणि हे जे छोटे छोटे मध्ये आपण जे सांगितलं छोट्या छोट्या प्लेट्स, कोको प्लेट्स, हे जो फिजी प्लेट आहेत किंवा आपल्याकडे कॅरिबियन प्लेट आहे, इथे स्कॉटिया, हे जे मधले पार्ट आहे अरेबियन प्लेट, ह्या सगळ्या प्लेट इथे आपण काय केलेल्या आहेत, शो केलेल्या आहेत। ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे, कारण की ह्याचे कुठल्याही भूमंडलीय सीमा ज्या आहेत जिथे भूकंप आणि ज्वालामुखी होतात हे याच सीमेजवळ होतात मित्रांनो। बघा आता आपण डिफरन्स बघूयात की भूमंडलीय खंड आणि सागरीय भूखंड याच्यावर काय वेगवेगळे प्रकार आहेत।
तर बघा, जो काही भूखंड आहे तो कसा आहे, जाड आहे. आता ऑब्व्हियसली जाड असणार आहे, कारण की भूखंड अशा प्रकारामध्ये आहे आणि समुद्र खाली आहे, म्हणजे तो काही या प्रकारामध्ये असेल. म्हणजे भूखंड जर मी काढला तर जमिनीपासून समुद्रापर्यंत त्याची जाडी एवढी भरते, आणि जर समुद्राची जाडी घेतली तर त्याचा भूखंड फक्त काय होतो, एवढ्या साईजचा भरतो. म्हणून आपण काय म्हणतोय, भूखंडाची जाडी कशी आहे, जाड आहे. भूखंड जुना आहे. ऑब्व्हियसली भूखंड जुना असण्यामागचं कारण असा की भूखंडावर कुठल्याही प्रकारचं प्रसरण सिद्धांत होत नाही. भूखंड प्रसरण पावत नाहीत, कारण की तिथे काही नवीन रचनात्मक सीमेवर काही नवीन घडत नाही. जसं की समुद्रामध्ये आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग नावाची एक थेरी शिकलो आहे, किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती बघणार आहोतच. मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. तिथे तुम्हाला कळेल की समुद्र स्वतःला काय करतो, परत परत स्वतःहून बनवून घेतो. म्हणजे समुद्राचं जे तळ आहे ते स्वतःहून काय होत असतं, परत परत बनत असतं. तसंच भूखंडाचं नाही बनत. त्या कारणाने ही जी प्लेट आहे ही काय असेल, जुनी असेल, आणि समुद्राची जी प्लेट असेल ती काय असेल, नवीन असेल, कारण की ती आत्ता नव्याने काय झालेली आहे, तयार झालेली आहे मित्रांनो. आता बघा, भूखंड जी आहे त्या भूखंडाची जी प्लेट आहे ती कशी आहे, हलका आहे. हलका असण्याचं कारण म्हणजे ती बनलेली आहे सियाल या मटेरियलपासून, म्हणजे सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम ह्या मटेरियलपासून बनलेली आहे. आणि जी समुद्राची प्लेट आहे ती कशी बनलेली आहे, जड बनलेली आहे, कारण की ती सिलिकॉन आणि मॅग्नेशियम ह्या पार्टपासून बनलेली आहे मित्रांनो. भूखंडाच्या भागामध्ये ग्रॅनाइट हा खडक सापडतो, तो हलका आहे. आणि जो सागराचा भाग आहे तिथे बेसॉल्ट किंवा गॅब्रो हा खडक सापडतो, जो की ज्वालामुखीचा खडक आहे आणि कठीण आणि पाणी न झिरपणारा खडक आहे मित्रांनो. भूखंडाची जी रचना आहे ती सर्वात कठीण आहे. याचं कारण म्हणजे इथे वेगवेगळे खनिज सापडतात, त्यामुळे इथली जी रचना आहे ती कशी आहे, कठीण रचना आहे. आणि भूखंड कुठे तयार होतात, तर भूखंड हे विनाशात्मक सीमेजवळ त्याचा जो काही प्रॉब्लेम फेस करतो तो तिथे फेस करतो. आणि सागरीय भूखंड जे असतात ते संधारक सीमेवर काहीतरी नवीन क्रिएट करतात. म्हणजेच भूखंडाच्या सीमेवर भूखंडांचं नुकसान होतं, आणि सागर तटीयच्या ज्या काही सीमा आहेत त्या सागर तटीय सीमेमध्ये काय होतात, तर त्या सागर तटाचं संधारण होतं, त्याचं नवीकरण होतं. आणि हे का होतं हे आपल्याला त्याच्या टाईप्सवरून कळेल. आता बघा, भूमंचाच्या किती सीमा सांगितलेल्या, आपण 3 सीमा सांगितलेल्या आहेत. रचनात्मक, विनाशात्मक आणि संधारक अशा 3 सीमा आहेत. रचनात्मक मीन्स कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्रीज अँड डायव्हर्जिंग बाउंड्रीज. विनाशात्मक म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्रीज अँड कन्व्हर्जिंग बाउंड्रीज. संधारक म्हणजे कन्झर्वेटिव्ह. आता रचनात्मक म्हणजे डायव्हर्जिंग म्हणजे वेगवेगळ्या दिशेला जाणं, तर ही बाउंड्री काही अशा प्रकारची असते. कन्व्हर्जन्स म्हणजे एकत्रीकरण होणं, मग हे काहीतरी या प्रकारचं दिसू शकते. आणि संधारक मीन्स एकमेकांना छेदून जाणं किंवा टच करून जाणं, याला आपण ह्या प्रकारे दर्शवू शकतो. आता आपण एक एक सीमेचा अभ्यास करूयात आणि आपण कळून घेऊ की जे काही भारताबाहेर किंवा भारताच्या आजूबाजूला किंवा या जगाच्या आतमध्ये जे काही भूखंड कसे क्रिएट झालेले आहेत आणि त्या काही रचना असतील त्या कशा क्रिएट झाल्या याचं एक्सप्लेनेशन आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. रचनात्मक सीमा, कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्री अँड डायव्हर्जिंग बाउंड्रीज. डायव्हर्जिंग म्हणजे एकमेकापासून कसे जात आहेत, ते विरुद्ध दिशेला जात आहेत. आता इथे बघा, भूमंच कसे एकमेकांना कसे जात आहेत, ते विरुद्ध दिशेला जात आहेत. आत्ताच आपण बघितलं या डायग्राममध्ये, ते शो होत आहे तुमच्यासाठी. एक भूखंड या बाजूला जातोय, एक भूखंड ह्या बाजूला जातोय. आता इथे काय तयार होतात, तर इथे अभिसरण प्रवाह तयार होतात. आता अभिसरण प्रवाह जे असतात ते शक्यतोवर लिक्विड फॉर्ममध्ये तयार होत असतात. अभिसरण प्रवाह म्हणजे खालची जागा वर येणं आणि वरची जागा खाली जाणं. मग हे घडतं कुठं, तर पृथ्वीच्या 3 प्रकारचे अंतरंग आहेत. बाहेरच्या भागाला आपण शिलावरण म्हणतो, मधल्या भागाला प्रावरण म्हणतो आणि त्या आतमधल्या भागाला गाभा असं म्हणतो. त्या प्रावरणाचे 2 पार्ट पडतात, बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण. प्रावरणाचा जो बाह्य प्रावरण आहे हा पार्ट थोडासा लिक्विड असल्याकारणे तिथून काय होतात, अभिसरण प्रवाह जे आहेत ते वाहायला लागतात. बरोबर. आता बघा, या डायग्राममध्ये शो होतोय की ही डायव्हर्जिंग सीमा असल्याकारणाने हे वेगवेगळ्या दिशेला भूखंड काय होतात, ओढल्या जात आहेत. आणि याच्यामध्ये काय होतात, क्रॅक्स तयार होतात. याच्यामध्ये काय होतात, क्रॅक किंवा भेगा तयार होतात. आणि त्यामधून हे अभिसरण प्रवाह च्याद्वारे हा जो मॅग्मा आहे बाह्य प्रमाणामधला जो काही लिक्विड मटेरियल आहे, जो की गरम किंवा उष्ण असं आपण म्हणूयात, तो उष्ण टेम्परेचर पदार्थ जमिनीतून काय करतोय, बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता हा जेव्हा बाहेर निघतो जमिनीतून येणारा पदार्थ, तो वरतून पाणी आहे, थंडा भाग आहे, आणि त्याच्यामुळे इथून बाहेर निघाला जो गाळ आहे तो गाळ कसा होतो, थंड होतो. आणि तिथे काय होतो, नवीन भूभाग किंवा नवीन खडक त्यापासून काय होतो, तयार होतो. ऑब्व्हियसली इथून निघणारा पार्ट हा मॅग्मा असल्याकारणाने तिथून निघणारा खडक सुद्धा काय असेल, मॅग्मेनियस खडक असेल, ज्याला आपण बेसॉल्ट हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे. म्हणून आपण मगा जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये आपण शिकलो की समुद्राचा जो खडक आहे तो कुठला आहे, बेसॉल्ट खडक आहे किंवा गॅब्रो
हा आपण शब्द तिथे वापरला होता. ह्याला स्प्रेडिंग साईट म्हणतात. वेगवेगळ्या दिशेला स्प्रेड होत आहे म्हणून स्प्रेडिंग साईट्स. इथे काय होतं तर नवीन बेटांची निर्मिती होते अशा सीमेजवळ. रचनात्मक सीमेजवळ काय होते तर नवीन बेटांची काय होते निर्मिती होते. आता नवीन बेटांची निर्मिती कधी होईल, जेव्हा इथून निघालेला लावा हा पूर्ण समुद्राच्या पृष्ठभागावर येईल किंवा पृष्ठभागावर पोहोचेल, तेव्हा कुठे काय होईल, इथे नवीन बेटांची निर्मिती होईल. जी काही रचनात्मक सीमा आहे त्या रचनात्मक सीमेजवळ काय होतात तर भूकंप आणि ज्वालामुखी या दोघांची सुद्धा काय होते निर्मिती होते. ऑब्व्हियसली इथून निघणारा मॅग्मा बाहेर येतोय आणि मॅग्मा बाहेर येणं म्हणजेच आपण ज्वालामुखी असं समजतो. आपण ज्वालामुखीवर एक वेगळं लेक्चर क्रिएट केलेलं आहे आणि भूकंपावर सुद्धा. तर तुम्ही ते प्लीज ते लेक्चर बघून घ्या, जिथे तुम्हाला कळेल की ज्वालामुखी म्हणजे काय आणि भूकंपाचे प्रकार आणि भूकंप कसे घडतात. तर इथे आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे की इथून ज्वालामुखी किंवा इथून निघणारा मॅग्मा बाहेर आल्या कारणाने ह्या घटनेला आपण काय म्हटलेलं आहे, ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. जेव्हा ज्वालामुखी बाहेर येतो तेव्हाच प्लेट्समध्ये काय होतात, करंट्स निर्माण होऊ शकतात किंवा त्याला तरंग निर्माण होऊ शकतात आणि तेच काय असतात, भूकंप असतात. म्हणून रचनात्मक सीमा जेव्हा डायव्हर्जिंग भूखंड वेगवेगळ्या दिशेला जातात तर तिथे भूकंप किंवा ज्वालामुखी यांची काय होऊ शकते, निर्मिती होऊ शकते. याचं एक्झाम्पल म्हणजे काय तर अटलांटिक ओशनमध्ये एक मिड अटलांटिक रिज म्हणजे एक मिड अटलांटिक पर्वत तयार झालेला आहे आणि हे याचं काय आहे उदाहरण आहे, जो की पूर्वीच्या काळामध्ये किंवा पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस तिथे काही ती अस्तित्वात नव्हती, पण आता सध्याच्या काळात ती पर्वतरांग अटलांटिक ओशनमध्ये काय झालेली आहे, तयार झालेली आहे. आणि ती कुठेही तुम्ही एखादी डायग्राम बघितली असेल तिथे ती एस आकाराची दिसतेच आपल्याला. याचं कारण म्हणजे काय तर युरेशियन जी प्लेट आहे ती काय होत आहे, उत्तर अमेरिकन प्लेटपासून दूर जात आहे. युरेशियन प्लेट कुठे आहे, इकडल्या साईडला, आणि उत्तर अमेरिकनची प्लेट कुठला आहे, या साईडला. आणि ते दोघंही एकमेकांपासून काय होत आहेत, दूर जात आहे. म्हणून ह्या मधल्या पार्टमध्ये काय होत आहे, एस आकाराची एक रिज तयार होत आहे. आणि तिचं जे काही तिची हे जे दूर वाहण्याचं जी जागा आहे किंवा दूर वाहण्याचा जो स्पीड आहे तो किती 4 सेंटीमीटर पर इयर ह्या स्पीडनं ते काय होतात, वेगवेगळ्या दिशेला व्हायला लागतात. बघा या डायग्राममध्ये परत मी तेच शो केलेलं आहे. कन्व्हेक्शन करंट्स हे वरचा प्रवाह खाली आणि खालचा प्रवाह वर, हे यांचं काम. हे वेगवेगळ्या दिशेला काय होतात, या कन्व्हेन्शन करंट्समुळे हे या दिशेला जात आहे म्हणून इकडली जी भूमंच आहे ती या साईडला ओढल्या जात आहे आणि हा परत या दिशेला जात आहे म्हणून भूमंच सीमा डाव्या साईडला ओढली जात आहे. आणि इथून मधल्या पार्टमधून जो मॅग्मा आहे तो काय होत आहे, बाहेर होतोय. त्याला आपण व्होल्कॅनिक वेंट असं म्हटलेलं आहे. आणि या मधल्या पार्टमध्ये मग काय क्रिएट झालेलं आहे, मिड अटलांटिक ओशनची जी काय रिज किंवा तो मिड अटलांटिक ओशनचा जो पर्वत असा आपण म्हणतोय ते पर्वत तिथे काय झालेला आहे, तयार झालेला आहे मित्रांनो. मग आता आपण पुढच्या सीमेकडे बघूयात. पुढची सीमा आपली आहे विनाशात्मक सीमा किंवा विनाशात्मक बाउंड्री. त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री किंवा कन्व्हर्जिंग बाउंड्री असं सुद्धा म्हणतो. कन्व्हर्जिंग बाउंड्री म्हणण्याचं कारण म्हणजे ही डायग्राम शो करते की दोन भूमंच एकमेकाकडे सरकणं, ह्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जिंग बाउंड्री असं म्हणतो. आता या सीमेला सहारक सीमा असं म्हटलं जाते. म्हणजे इथे काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह घडतं म्हणून याला सहारक सीमा असं म्हणतात. मग काय डिस्ट्रक्शन होते, दोन भूखंडापैकी एका भूखंडाचं काय होतं, डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे त्याची साईज किंवा त्याची जाडी काय होते, कमी होते. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री असं म्हणतो. भूमंच एकमेकांकडे सरकत आहेत, आपण बघितलेलं आहे भूमंच एकमेकांकडे सरकत आहेत. आता बघूयात. आता इथे काय होतं की जड भूमंच आणि हलका भूमंच दोन वेगवेगळे भूमंच आहेत. एक सागरीय आणि एक खंडीय असे जर वेगवेगळे भूमंच आले तर अशी गोष्ट होते. आपण मगाच पाहताना भूमंचाचा अभ्यास करताना बघितलं होतं की भूखंडाचा जो भूमंच आहे तो हलका असतो आणि सागराचा जो भूमंच आहे तो कसा असतो, जड असतो. त्यामुळे जड भूमंच हलक्या भूमंचाच्या काय होतो, खाली सरकण्याचा प्रयत्न करतो. जसं की इथे बघा, हा ओशनिक क्रस्ट आहे आपल्याकडे, म्हणजे ओशनिक प्लेट आहे. आणि इकडे कशी कॉन्टिनेंटल प्लेट आहे, ही हलकी आहे, ही जमिनीच्या वर आहे. आणि ही जी आहे समुद्राच्या खालची प्लेट ही जड आहे. म्हणून ही काय करते, या भूमंचीय प्लेटच्या खाली सरकण्याचा काय करते, प्रयत्न करते मित्रांनो. आता जेव्हा ही आतमध्ये खाली सरकण्याचा प्रयत्न करते तेव्हा घर्षण होतं, दाब निर्माण होतो आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तिथे काय होतं, तापमान सुद्धा वाढतं. आणि ह्या तापमानामुळे तिथे अस्तित्वात असणारा खडक जो आहे तो खडक काय होतो, वितळायला लागतो. आणि तो वितळलेला खडक काय होतो, ह्या मधल्या रेषेमधून जिथं दोन भूमंच सीमांची जी जागा आहे तिथून काय होतो, बाहेर यायला लागतो. आणि बाहेर आल्यानंतर तिथे काय तयार करतो, तो ओशनिक ट्रेंच म्हणजेच काय, तो सागरीय गर्ता हा भाग काय करतो, तयार होतो. आता सागरीय गर्ता कधी तयार होतात ते इथे बघा. हा MCQ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सागरीय गर्ता तयार होण्याची जागा किंवा ठिकाण कधी आहे तर जेव्हा एक सागरीय आणि एक खंडीय असा जेव्हा भूमंच एकमेकांजवळ येतात. कोणत्या एक सागरीय आणि एक खंडीय, कारण की सागरीय प्लेट जड आणि खंडीय प्लेट कशी आहे, हलकी. अशा दोन वेगवेगळ्या प्लेट जेव्हा तयार येतात तेव्हाच तयार होते कोण, ओशनिक ट्रेंच म्हणजे सागरीय गर्ता तयार होते. म्हणजे समुद्रामध्ये एक खड्डा पडायला लागतो. का खड्डा पडायला लागतो, कारण की एक प्लेट समुद्राच्या खाली जात आहे, हे आपण शिकलोय.
दुसरी गोष्ट बघा आता, खंडीय आणि खंडीय दोन वेगवेगळे भूमंच आहेत. एक खंडीय प्लेट आणि दुसरी सुद्धा खंडीय प्लेट असेल तर ते जेव्हा एकमेकांच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काय होतात तर वळीचे पर्वत तयार होतात. कोणते पर्वत तयार होतात? वळीचे पर्वत तयार होतात. जसे की फॉर एक्झाम्पल अँडीज पर्वत आहे किंवा रॉकीज पर्वत आहे, हे सुद्धा काय आहेत? वळीचे पर्वत आहेत आणि ते सुद्धा समुद्राच्या काठाला तयार झालेले आहेत. कारण की आपण उत्तर अमेरिकेचा जर भाग बघितला तर त्याच्या बाजूला परत आपल्याकडे पॅसिफिक महासागर आहे आणि इथेच आपला कुठला पर्वत आहे? रॉकीज नावाचा पर्वत आहे मित्रांनो. तो हा रॉकीज पर्वत सुद्धा ही जी प्लेट आहे पॅसिफिकची प्लेट आणि इकडून येणारी भूमंचीय नॉर्थ अमेरिकेची प्लेट हे एकमेकांना टच होण्याच्या कारणामुळे काय झालेलं, त्याच्यापासून वळीचे पर्वत तयार झालेले आहे. बघा, फिलिपिन्स समुद्राची प्लेट ही युरेशियन प्लेटच्या काय होत आहेत? खाली जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या इथे ह्या विनाशात्मक सीमेजवळ मग काय तयार होतात तर भूकंप किंवा ज्वालामुखी तयार होण्याचं एक्सप्लेनेशन परत तेच. कारण की जेव्हा खाली जात आहे तेव्हा आपण म्हटलं की इथे काय होतात? घर्षण, दाब आणि तापमान एकदम अचानक प्रमाणामध्ये काय होतं? वाढतं आणि इथून मग हा जो वाढलेला तापमान जे आहे ते काय करतो? खडकांना वितळवतो आणि खडकाला वितळल्यानंतर मग तिथून काय होतं? ज्वालामुखी बाहेर येऊ शकतो. आणि किंवा भूकंप म्हणजे एक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली जाताना त्याचं काय होत आहे? घर्षण होत आहे आणि घर्षण झाल्यामुळे तिथे काय होतात? लहरी क्रिएट होतात आणि त्या लहरीलाच आपण काय म्हणतो तर भूकंप असं म्हणतो. बघा मित्रांनो, इथं परत तेच डायग्राम शो केलेली आहे. कन्व्हेक्शन करंट्समुळे काय होत आहे? ही जी प्लेट आहे ही या दिशेला सरकत आहे एकमेकांच्या दिशेला आणि कन्व्हेक्शन करंट्समुळेच इकडली जी प्लेट आहे ती ह्या दिशेला, असे दोघंही एकमेकांच्या दिशेला सरकत आहेत. साऊथ अमेरिकनची प्लेट ही भूमंचीय प्लेट असल्याकारणे वरच्या भागामध्ये आहे आणि नाझका ही जी प्लेट आहे ही समुद्रीय प्लेट असल्याकारणे ती काय होत आहे? खालच्या दिशेला सरकत आहे. खालच्या दिशेला सरकते तेव्हा तिच्यामध्ये घर्षण होऊन त्याच्यातून काय बाहेर येऊ शकतो तर लावा बाहेर येऊ शकतो किंवा मग इथे काय होऊ शकतो? दोन भूमंच एकमेकांना जेव्हा जॉईंट होतात तेव्हा इथे काय होऊ शकतो? भूकंप असा काय होऊ शकतो? येऊ शकतो मित्रांनो. आता आपण धडकणारी म्हणजे कन्व्हर्जिंग सीमेचाच एक पार्ट आहे धडकणारी सीमा असं आपण बघूया मित्रांनो. धडकणारी सीमा म्हणजे एकमेकांना येऊन टच होणाऱ्या सीमा कन्व्हर्जिंग बाउंड्रीज आहेत. याच्यामध्ये फक्त एवढंच की दोघाही भूखंडाची जी काही साईज आहे किंवा दोघाही भूखंडाची जी काही घनता आहे किंवा त्यांचं जे वजन आहे ते कसं आहे? सारखं आहे आणि अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा यापासून काय तयार होतो तर वळीचा पर्वत तयार होतो मित्रांनो. म्हणजे दोघांच्या मध्ये अस्तित्वात असलेल्या गाळाला हे जेव्हा दोन्हीकडून एकमेकांकडे प्रेस करायला लागतात तर हा जो मधला गाळ आहे हा अशा वेगवेगळ्या अशा लेअर्सच्या गोलगोलच्या लेअरच्या फॉर्ममध्ये काय होतो? बाहेर येतो आणि आपण याला काय म्हणतो? वळीचा पर्वत असं म्हणतो मित्रांनो. आणि इथे काय होतं? फक्त भूकंप येतो, या भागामध्ये ज्वालामुखी येत नाही. याचं कारण म्हणजे दोघंही भूमंत सारख्याच वजनाचे किंवा सारख्याच घनतेचे भूमंच असल्याकारणाने आणि जमिनीचा भाग असल्याकारणाने हे समुद्रापासून फार वर आहेत, त्यामुळे हे प्रावरणात जात नाहीत आणि ते फक्त जमिनीच्या वर राहतात. त्यामुळे फक्त इथे काय होतं? घर्षणामुळे तयार होणारा भूकंप निर्माण होतो. जसं की भारतीय खंडामध्ये हिमालयाची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. कोणत्या कोणत्या प्लेटपासून तयार झाली आहे? तर युरेशियन प्लेट आणि इकडे भारतीय भूमंच या दोन प्लेटपासून ती काय झालेली आहे? तयार झालेली आहे मित्रांनो. आता आपण संधारक सीमेवर येऊयात आणि ही आपली लास्ट सीमा आहे. हिला कन्झर्वेटिव्ह असं सुद्धा म्हणतात. भूमंच समांतर घर्षण आता हे या पार्टमध्ये होऊ शकतं म्हणजे एका दिशेला जाऊ शकतात किंवा हे वेगवेगळ्या दिशेला सुद्धा काय होऊ शकतात? मूव्ह ऑन करू शकतात आणि ते दोघे फक्त एकमेकांना काय करत आहेत तर घासून जात आहेत, एकमेकांच्या खाली किंवा एकमेकांच्या वर जात नाही आहेत. आणि फक्त घर्षण असल्याकारणाने इथे काय होतं? भूकंप येतो, ज्वालामुखी मात्र येत नाही. याचं कारण म्हणजे एकही प्लेट एकमेकांच्या काय होत आहे? खाली जात नाही, ते एकमेकांना काय होत आहेत? फक्त घासून जात आहेत मित्रांनो. आता जर ज्वालामुखीच क्रिएट होणार नसेल तर इथे पर्वत किंवा पठार अशी कुठलीही रचना काय होते? तयार होत नाही. घर्षणाची जी दिशा असते ती वेगवेगळ्या दिशेत घर्षण होतं. अशा प्रकारात घर्षण होऊ शकतं किंवा हे या प्रकारात घर्षण होऊ शकतं. या डायग्राममध्ये तुम्हाला सहजरित्या ते समजून येईल. आता बघा, जर समजा घर्षण जे आहे ते एकाच दिशेत जात असेल तर दोघंही सारखे जर घर्षण करतील म्हणजे जर याच प्रकारात जर घर्षण करतील तर दोघांमध्ये घर्षण आहे हे समजणारच नाही. जर आपल्या दोघांमध्ये घर्षण करायचं असेल तर ऑब्व्हियसली एक प्लेट ही समोर जात असेल आणि एक प्लेट ही हळूवार जात असेल, दुसरी प्लेट कशी जात आहे? फास्ट जात आहे. त्यामुळे इथे काय होतंय? घर्षण होतंय. फॉर एक्झाम्पल सॅन अँड्रेसेस फॉल्ट इन कॅलिफोर्निया म्हणजे उत्तर अमेरिकेतलं हे जे शहर आहे तिथली जी सॅन अँड्रेसेस सर्वात मोठी जी गर्ता किंवा सर्वात मोठी भूमंचाला पडलेली भेग ज्याला असं म्हणतो, ही जी भेग आहे ही कशामुळे पडली आहे तर ही संधारक सीमेजवळच पडलेली आहे. कारण इथे जी पॅसिफिक प्लेट आहे ती जास्त गतीने उत्तर अमेरिकेपेक्षा काय होत आहे? मूव्ह ऑन करते आहे. बघा इथे पॅसिफिक प्लेट म्हणजे ही जी प्लेट आहे ही खूप फास्ट मूव्ह ऑन करत आहे आणि ही सॅन अँड्रेसे ही जी भूमंचीय प्लेट आहे ही कशी हळू मूव्ह ऑन करत आहे. म्हणून इथे जो मधला पार्ट आहे या मधल्या पार्टमध्ये नेहमी काय होतं मित्रांनो? भूकंप येतात, इथे ज्वालामुखी येत नाहीत. बघा, जागतिक वितरण जर बघायचं असेल तर हे जागतिक वितरण आहे. हे कोलिजनल मार्जिन आपण आत्ताच बघितलं की इथे काय होतं? भूकंप येतो, ज्वालामुखी येत नाही. आणि ही जी सीमा आहे भारत आणि
आपली युरेशियन प्लेटची. कन्झर्वेटिव्ह मार्जिन्स सुद्धा आपण बघितलं. संधारक सीमा कुठे आहेत तर हे या पार्टमध्ये आहेत. ही जी पॅसिफिक प्लेट आहे ही फास्ट पळत आहे आणि सॅन अँड्रेसिस प्लेस काय होत आहे, हळू पळत आहे. कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन सुद्धा बघितलं. दोन वेगवेगळ्या दिशेला ओढल्या जात असणारी जी प्लेट्स असतात त्याला कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन्स असं म्हटलेलं आहे. आणि हा जो पार्ट आहे हा डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन्स आहे. नाझका प्लेट जी आहे ती अमेरिकन प्लेटच्या काय होत आहे, खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिचं जे नुकसान आहे ते फार जास्त प्रमाणात होते. कालांतरानं अजून काही वर्षानंतर म्हणजे अजून 1,00,000 वर्षानंतर किंवा 10,00,000 वर्षानंतर कदाचित नाझका प्लेट पृथ्वीवर अस्तित्वात होती की नव्हती ही शंका नक्कीच निर्माण होईल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्या सीमांचा अभ्यास झालाच असेल. प्लीज मला कमेंट्समध्ये तुमचे रिप्लायज कळवा. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.